शालेय शिक्षणातील त्रिभाषा सूत्रीचा मुद्दा पेटला आहे। शालेय शिक्षण अभ्यास कृती समन्वय समिती आक्रमक पाहायला मिळते। डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती बरखास्त करण्याची मागणी केली जाते। आज आझाद मैदानावर दीपक पवारांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। 5वी पर्यंत त्रिभाषा सूत्रच नको अशी आग्रही भूमिका आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन असेल। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय डॉक्टर नरेंद्र जाधव यांची समिती बरखास्त करण्याची मागणी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आंदोलन आता होणार आहे। काय अधिकची माहिती? त्रिभाषा सूत्री संदर्भातील महत्त्वाचं आंदोलन आज होणार आहे। एकूणच हिंदी सक्तीचा जी.आर जरी मागे घेण्यात आला असला तरी नवी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। त्यामुळे ही नवी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती जी आहे ती रद्द करण्यात यावी, तसेच 5वी पासूनच हिंदी भाषा ही मुलांना शिकवण्यात यावी अशा प्रकारची यामध्ये मागणी आहे। यासाठी दीपक पवार जे कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन असणार आहे। याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला असून आज ते सहभागी होतील अशी शक्यता आहे। एकूणच सकाळी 11 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे। त्यामुळे याचे पडसाद जे आहेत ते विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये, विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज दिवसभरामध्ये या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जे विरोधकांकडून आहे तो हल्लाबोल होण्याची शक्यता आहे। जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।